तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। भगवान गोविंद प्रभू तथा सर्वज्ञ चक्रधर स्वामीच्या वास्तव्याने पावन झालेली महानुभव पंथाची काशी श्री क्षेत्र रिद्धपूर येथे आषाढी पौर्णिमेनिमित्त प्रसाद वंदन तथा यात्रा गोविंद प्रभूचे दर्शन यात्रा महोत्सव 10 जुलै रोजी भाविकांच्या उपस्थितीत पार पडला। या ठिकाणी भाविकांची आषाढी एकादशी ते गुरुपौर्णिमा पर्यंत मोठ्या प्रमाणात गर्दी राहते। श्री गोविंद प्रभू राजमठ संस्थान रिद्धपूर विश्वस्त यांच्याकडून यात्रा महोत्सवाकरिता येणाऱ्या भाविक भक्तांना 6 जुलै ते 10 जुलै पौर्णिमेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी लोणारकर बाबा, साईराज बाबा, राजेंद्र बेडकर, संजय खुडे, प्रभाकर पेठे, शुभम आष्टीकर, अभिजित घोगडे, सोनाली पेठे यांनी विशेष सेवा दिली। MCN न्यूज मराठी करिता सचिन डवके, रिद्धपूर, मोर्शी। श्री गोविंद आषाढी एकादशी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत सतत यात्रा आपल्या रिद्धपूरला श्री गोविंद प्रभूंच्या दर्शनासाठी येत असते। आणि या यात्रेत श्री गोविंद प्रभू राजमठ संस्थानचं जे योगदान आहे, ट्रस्टीचं योगदान आहे, पुजाऱ्यांचं योगदान आहे, ते एकादशीपासून तर पौर्णिमेपर्यंत सतत अन्नदान 6 दिवस अन्नदान, नाश्ता, चहा, पाणी, जेवण सकाळपासून 7 वाजतापासून तर रात्री 10-11 वाजेपर्यंत सतत अन्नदान हे चालू असते। असं एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत सतत सुरू असते। तसेच या संस्थेमध्ये सर्व आमचे कार्यकर्ते, स्वयंसेवक, ब्राह्मणवाड्यावरून आलेले पेटे साहेब वगैरे हे सर्व या कार्यामध्ये सहभागी असतात। म्हणजे सहभागी म्हणजे कार्य करतात, सेवा करतात, ज्याला स्वयंसेवक म्हटले जाते, अशा प्रकारची सेवा देतात। तर या यात्रेमध्ये साधारण एकादशीपासून तर पौर्णिमेपर्यंत सतत 15 ते 20 हजार लोकांची संख्या, 15 ते 20 हजार लोकांची संख्येची उपस्थिती लाभते। तसेच या यात्रेमध्ये ज्या सोयी आम्ही पुरवलेल्या आहेत, बाथरूम, संडास, पाण्याची सोय, पिण्याची सोय, जेवणाची सोय, ही संपूर्ण अगदी सुव्यवस्थित आपण पूर्णच राहिलेले आहेत। आणि याच्या व्यतिरिक्त आमचे जे स्वयंसेवक आहेत ते भरपूर प्रमाणात स्वयंसेवक तुम्हाला दिसून राहिलेले आहेत। ब्राह्मणवाडीवरून आलेले आहेत, नजरपूरहून आलेले आहेत, बेलोऱ्यावरून आलेले आहेत, वाशिमवरून आलेले आहेत, भरपूर ठिकाणून हे स्वयंसेवक आलेले आहेत। त्याचप्रमाणे आमचे इथं जे सिरखेड पोलीस स्टेशन आलेले आमचे साहेब, त्यांनी दिलेले संपूर्ण पोलीस कर्मचारी बंदोबस्त हा सतत कार्यरत आहे। एकादशीपासून तर पौर्णिमेपर्यंत त्यांचे कार्य खूपच चांगले आहे। सतत ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत एका ठिकाणी उभे राहून संपूर्ण यात्रेला ते कव्हर करत आहे। तसंच MSCBचे सुद्धा आम्ही धन्यवाद करतो, पोलीस स्टेशनचे धन्यवाद करतो। तसेच आमचे हे स्वयंसेवक आहेत ज्यांनी हे संपूर्ण कार्य केलेलं आहे, त्यांचे सुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो। या तऱ्हेनं आता संपूर्ण ही यात्रा पोलीस डिपार्टमेंट सांगितलेलं तर या यात्रेचं नियोजन या पद्धतीचं आहे असं आपण